हाय, गुड आफ्टरनून सगळ्यांना. चला तर आम्ही चंद्रपूरला आलेलो आहोत रुपालीच्या लग्नाला. तर तुम्हाला व्हिडिओ दिसलाच असेल, सारिकाकडे आम्ही केळवणला गेलो होतो. तर आज हा आपण नवीन व्हिडिओ सुरुवात करत आहोत. तर आज आहे माझ्या मामांकडे डायका. तर त्यासाठी आम्ही रेडी झालेलो आहोत. साधंच झालो, असा काही खूप मोठा प्रोग्राम नाही आहे, घरगुतीच आहे. त्याच्यामुळे परी पण रेडी झाली आहे. परी दाखव. आणि उद्याचा तुम्हाला ब्लॉग खूप छान येईल. म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल आणि उद्याचा व्हिडिओ तो परवा येईल. तर तो व्हिडिओ खूप छान येईल तुम्हाला, तो नक्की बघा. बोरवनचा काय असतं सगळं मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेल, दाखवेल आणि खूप मज्जा पण येईल. आणि हा कृषिकाचा ड्रेस बघा, कृषिका ड्रेस दाखवते तुम्हाला. आहे का? बघा परीचा ड्रेस. तर आता आम्ही मामाकडे निघतोय. त्याआधी आम्हाला पहिले ब्लाऊज अल्टर करायला वगैरे द्यायचे आहे. लग्न जवळ आलं पण आमचं काही काम संपलं नाही टेलरिंगचं. आता इथे ब्लाऊज आहे, ते आधी आम्ही जाता जाता ब्लाऊज देऊ त्या ताईकडे अल्टरला. आणि त्यानंतर मग मामांकडे काहीतरी न्यायचं आहे, त्याला मला काय म्हणतात तर माहिती नाही, मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. ते घेऊन जायचं आहे, तर त्याआधी आम्ही मार्केटला जाऊ आणि मार्केटमध्ये ते मी दाखवते तुम्हाला. आणि मग तेव्हा पण सांगेल त्याला काय म्हणतात तर. आणि ते घेऊन मामाकडे जायचं आहे आम्हाला. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा, बघत राहा, खूप मजा येईल. लग्नाची व्हिडिओ येईल सगळे तुम्हाला. चला भेटू परत. परी बघा, आता आम्ही मार्केटला आलेलो होतो. तर जिथे मडके वगैरे बनवतात, माठ वगैरे, तिथेच यायचं होतं आम्हाला. हे असे माठ वगैरे घ्यायचे होते आम्हाला, जिथे हळद लावताना नवरीला कामी पडते. ते मामीने माझ्या आईंना आणायला सांगितले होते, त्यामुळे आम्ही गेलो होतो आई आणि मी आणायसाठी. तर त्याला ऐक असं म्हणतात, पण मी तुम्हाला सिंपल भाषेत सांगते की ते छोटे छोटे माठ असतात. ते पाणी वगैरे भरून त्याची पूजा वगैरे करतात, त्यामुळे ते न्यावं लागतं. हळदीच्या दिवशी न्यावं लागतं. बट आम्ही आदल्या दिवशी नेऊन ठेवलं, हळदीला वेळ मिळत नाही त्यामुळे. हे बघा, ते अशा प्रकारे असतात. आणि आम्ही हे 2 माठ घेतलेले होते. आणि वेळेवर ते छोटे माठ होते त्याला कलरिंग केलेलं नव्हतं, तर काकूंनी आम्हाला लवकरच करून दिलं 2 मिनटात. नंतर आम्ही मामांकडे आलो, तर सगळे डायक्याची पूजा मांडलेली होती. आणि ते डायका म्हणणारे पण आलेले होते, गाणं गातात ते दोघे, ते बसलेले आहे. आणि बघा, बाकी पाहुणे पण येणं सुरू होतं, एक जण येत होते. आम्ही सगळे बसलेलो होतो, कारण डायक्याचा प्रोग्राम थोड्या वेळात सुरूच होणार होता. तर बघा, आणि सर्वात आधी रुपालीनी पूजा वगैरे करून घेतली होती. तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघा, तुम्हाला मजा पण येईल. डायका म्हटलं की आपले आजी आजोबा वगैरे असतात, जे आता इथे नसतात, म्हणजे ज्यांची डेथ झालेली असते, ते आजी आजोबांना आपण लग्नाआधी लग्नाला बोलवतो. त्यांना गाणं वगैरे म्हणून आपण त्यांना बोलवतात. तर त्यासाठी हा डायक्याचा प्रोग्राम केलेला जातो. तर त्यासाठी आधी रुपालीने पूजा वगैरे करून घेतली सगळे देवांची आणि त्या डायका म्हणणाऱ्यांची. आणि बाकी सगळे बसलेले होते. थोडं गरम पण खूप होतं, तर दिवे विझले पाहिजे नाही, त्यासाठी फॅन पण नव्हता लावता येत. आणि बघा, आता डायक्याचा प्रोग्राम सुरू झालेला आहे. तुम्हाला मी थोडंसं दाखवते कसं काय म्हणतात ते. तर थोडं इथे इमोशनल झाले होते सगळे, कारण आजी आजोबांना ते गाणं म्हणून बोलवत होते लग्नाला या असं वगैरे, नातींचं लग्न आहे, त्यामुळे सगळे इमोशनल झाले होते. मावशी, रुपाली वगैरे थोडंसं रडत होते सगळे. त्यांना बोलवताना थोडं वाईट वाटत होतं. स्पेशल भाजी मामाच्या हातची. या सगळे मामाच्या हातची भाजी खायला. मामा कशाची भाजी होते? आलू वांगे. आलू वांग्याची भाजी मामा बनवत आहे. या सगळे जेवण करायला. तिकडून दाखवते मामांचा चेहरा बघा. दोघं बहीण भाऊ भाजी बनवत आहे. खूपच छान होणार आहे ती भाजी. आता चला, आता वरती जेवण सुरू आहे, मी दाखवते तुम्हाला. येस, बघा, वरती जेवण पण सुरू होते. जेंट्सचे काही जणांचे जेवणं पण झाले होते. आता सगळ्या लेडीज बसलेल्या होत्या. थोडं मी बाहेर गेली असल्यामुळे ते काही शूट करता नाही आलं. आणि हा थोडा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शूट केलेला आहे. आणि आतमध्ये बघा, सगळे चिल्लर पार्टी बसलेले आहे जेवण करायला. बघा, इकडे बच्चे कंपनी बसली आहे. हाय परी, तू जेवण करताय स्वतःच्या हाताने?
हो का? मग स्ट्रॉंग बन, आधी जेवण कर लवकर लवकर छान दीदीसारखं. ओके हो. चला जेवणं झाले आमचे. जेवण झाल्यानंतर आम्ही मार्केटला गेलो होतो. साडी वगैरे बघायची होती थोडीशी आम्हाला, तर त्यासाठी आम्ही मार्केटला गेलो. बघा मी तुम्हाला थोडासा शूट केलेला आहे व्हिडिओ. ॲक्च्युली खूप उशीर झाला होता, त्यामुळे दुकान पण बंद करण्याची वेळ झाली होती, त्यामुळे जास्त काही आम्ही शूट केलेलं नाही मार्केटमध्ये. इथे काय हे काय सुरू आहे तुमचं? गाद्या आणण्याचं काम दिलं का तुम्हाला? अरे 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 हा व्हिडिओ कॉल पहा. व्हिडिओ कॉल चालू आहे का? हे डोकं नगीटर गेला वर्धेचे मीना कामाचे. केव्हा येणार आहे ते? उद्या उद्या. केव्हा येते? यस, तू व्हिडिओ मध्ये येणार आहे. बे खरा दुखून बोल म्हणता आहे. इथे होते का नाही? होते ना? पहा इकडे झोपायची तयारी सुरू आहे आता. नवरीबाई कुठे गेली आहे? पार्लर. नवरीबाई पार्लरला गेली आहे. त्यांनी सगळे लाईट पण पहा कशी डीम करून टाकले. आता रात्र झाली. चला आता आम्ही पण घरी निघू. बाय बाय, गुड नाईट. झोपा आता सगळे. हे बा इकडे गाद्या आले होते. चला आमचा प्लॅन चेंज झाला. आम्ही घरी जाणार होतो, पण मधातच मेहंदी कोण नाही दिसत. मधातच आम्ही मेहंदी काढायला बसलो आता सगळेजण. हे बघा आता यांना मेहंदी काढून देणार. ते माझे काकाजी बसले आहे. हाय करा काकाजी. ॲक्च्युली मेहंदीचा प्रोग्राम दुसऱ्या दिवशी होता, बट आईला, मावशीला, मामींना दुसऱ्या दिवशी कामं असल्यामुळे ते बोलले की आम्हाला आजच काढून द्या रात्री, म्हणजे उद्या तुम्ही काढा, म्हणजे आम्हाला कामं करायला बरं राहील. त्यासाठी आम्ही मावशीला वगैरे आधीच मेहंदी काढून दिली. मी पण घरी आल्यानंतर मग माझ्या आईंच्या हातावरती वगैरे मेहंदी काढली. इकडे बघा अमोल मामा वगैरे बसले होते, मस्त मस्ती करत होते. उद्या काय गाणे म्हणायचे वगैरे त्यांचं सुरू होतं. आणि इकडे बाकी आम्ही सगळे बोलत पण होतो. खूप मस्ती सुरू होती, खूप आवाज होता, त्यामुळे मला सगळं व्हॉइस ओव्हर करून सांगावं लागतं. ही माझी मोठी आई आहे, बसली होती, मेहंदी वगैरे काढली होती तिने छान हातावरती. आणि शिव पण मेहंदी काढत आहे आणि मी माझ्या मावशीच्या हातावरती मेहंदी काढून देत होती. सगळे बसले होते. खूप मज्जा येत होती, मस्ती मजा खूप छान चालू होती. आणि कृषिका बघा राजी मामासोबत कशी मस्ती करते आहे. आणि माझे बरेच फॅमिली मेंबर्स यायचे पण आहे. ॲक्च्युली मी एकटीच होती बहिणींपैकी. अजून माझ्या बहिणी, माझे भाऊ, असे खूप कझन्स आम्ही खूप एकत्र राहतो, खूप मिळून मिसळून राहतो, त्यामुळे खूप एकटं वाटत होतं काल. आणि आता येईल ते सगळे आज, तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दिसेल ते सगळे. हे बघ खुशीची मेहंदी काढून दिली मी. दाखव खुशी छोटीशी. कशी वाटली ग? छान छान ना. हे बघ आमची दुल्हन मॅडम आली, आता जेवायला बसली. चतुर्थी लागणार आहे, लवकर लवकर जेव, अर्धा तास राहिला आहे. तुझा पण आहे? ठीक आहे. कसं वाटलं फेशियल? मस्त. चला आणले का कानात नाही कोणाचे ग? हो बघाशीस वरच्या कापून गेलं कोण माझे काय लग्न नाही करावं. लग्न केलं तर असं रात्री जेवण लागतंय. आता असंच सवय पाडून घे. बोला का खुशी? एवढं उशिरा. चला तर आता आम्ही सर्वांची मेहंदी काढून मावशीने काढली. 11 वाजले. आम्ही घरी चालले. खूप इथे आवाज आहे. चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. उद्याचा व्हिडिओ खूप छान आहे, नक्की बघा. एन्जॉय करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. बाय बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा मोठी बाय.